वळूया पुढच्या बातमीकडे। उद्धव ठाकरे यांचं नाशिकमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर जेसीबीने पुष्पवृष्टी करण्यात आली। उद्धव ठाकरे आज संध्याकाळी काळाराम मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार आहेत आणि गोदावरी तीरावर महाआरती सुद्धा करणार आहेत। तर आपण ही दृश्य पाहतोय। नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय टीव्ही 9 च्या माध्यमातून। उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलं जातंय। आज नाशिकमध्ये काळाराम मंदिरात जाऊन ते दर्शन घेणार आहेत आणि त्याचबरोबर तिथे महाआरती सुद्धा करणार आहेत। गोदावरी तीरी महाआरती उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केली जाणार आहे। नाशिकमध्ये पोहोचताच उद्धव ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। जेसीबी वरून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली। ही थेट दृश्य आपण पाहतोय टीव्ही 9 च्या माध्यमातून। नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांचं जंगी स्वागत केलं जातंय। ठाकरे गटाचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। उद्धव ठाकरे आता काळाराम मंदिराच्या दिशेने रवाना झालेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखांडे यांच्याकडून। दिनेश, काय अधिकची माहिती आहे? उद्धव ठाकरे आता काळाराम मंदिराच्या दिशेने रवाना झाले। होय, आपण बघू शकतो की ही थेट दृश्य आहे टीव्ही 9 मराठीच्या दर्शकांसाठी। नाशिक येथील रेडिसन ब्ल्यू या हॉटेलमधून उद्धव ठाकरे हे निघालेले आहेत। प्रसिद्ध काळाराम मंदिरात आज विधिवत पूजा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होते आहे। आज अयोध्येत श्री राम मंदिराचं उद्घाटन झालं आहे। आज सकाळपासून तो अद्भुत सोहळा आपण याची डोळा सर्वांनी पूर्ण जगानं तो पाहिलेला आहे आणि आता उद्धव ठाकरे हे काळाराम मंदिरात सहकुटुंब जात आहेत। सगळ्यात महत्वाचं हिंदुत्वाचा इव्हेंट आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सदऱ्याचा रंग भगवा आहे। केशरी रंग, डार्क केशरी रंग, भगवा रंग, त्या रंगाचा कुर्ता परिधान करून उद्धव ठाकरे हे काळाराम मंदिरच्या दिशेने निघाले। त्यानंतर रामकुंड येथे महाआरती होणार आहे। आज दिवसभराचा हा कार्यक्रम आहे। उद्या शिवसेनेचं महाशिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। पण आजचा दिवस 22 जानेवारी हा शिवसेनेसाठीही महत्वाचा आहे, कारण एकूण जी त्यांची वाटचाल राहिलेली आहे। राम जन्मभूमीचा मुद्दा लावून धरला होता शिवसेनेनं, पण त्या पद्धतीनं आमंत्रण उद्धव ठाकरे यांना देण्यात आलं आणि उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी भूमिका जाहीर केली की मुद्दा आमंत्रणाचा नाही आहे। तेव्हा मला वाटेल तेव्हा मी जाऊन श्री राम जन्मभूमी मंदिरात जाईन, दर्शन घेईन। पण आज ते या अगदी धन्यवाद दिनेश, आपण दिलेल्या माहितीसाठी।